26/11 हल्ल्याचे तपास अधिकारी कोल्हापूरचे सुपुत्र अब्दुल रऊफ शेख बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्काराचे मानकरी। कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा। कोल्हापूर शहरातील अकबर मोहल्ला परिसरातील रहिवासी आणि 26/11 हल्ला प्रकरणातील तपास अधिकारी निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त अब्दुल रऊफ शेख यांना सांगलीच्या बिझनेस एक्सप्रेसचा मानाचा श्री पुरस्कार जाहीर झाला आहे। बिझनेस एक्सप्रेस श्री फाउंडेशनचे कोल्हापूर विभागाचे विश्वस्त राजूभाई अत्तार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे। या पुरस्काराने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे। 1985 मध्ये राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू झालेल्या अब्दुल रऊफ शेख यांनी मुंबईच्या अँटॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत असताना कुविख्यात गँगस्टर वरदराजन याच्या टोळीचे कंबरडे मोडल्याने ते प्रकाशझोतात आले। त्यानंतर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेत पोलीस निरीक्षक म्हणून काम करत असताना 2006 साली पाकिस्तानचा अतिरेकी हल्ला झाला। 26/11च्या या हल्ल्यात अशोक कामटे, विजय साळसकर आणि हेमंत करकरे हे पोलीस अधिकारी शहीद झाले। या हल्ला प्रकरणाचा तपास अब्दुल रऊफ शेख यांच्याकडे सोपवण्यात आला होता। या हल्ल्यातील मुख्य आरोपी अजमल कसाब याच्यासह इतर आरोपींविरोधात मरेपर्यंत फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होईपर्यंत शेख यांनी या घटनेच्या तपासाची खिंड लढवली। यासह पत्रकार जेडे हत्या प्रकरणाच्या तपासातही शेख यांनी मोलाची भूमिका बजावली आहे। त्यासाठी त्यांना बेस्ट डिटेक्शन आणि बेस्ट कन्व्हिक्शन सन्मानपत्र प्रदान करण्यात आले आहे। 2016 मध्ये मुंबईच्या देवनार विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त पदावरून ते निवृत्त झाले, पण त्यांच्या सेवेची नोंद घेत राज्याच्या गृह विभागाने त्यांची राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणचे तपास अधिकारी म्हणून सन्मानाने नियुक्ती केली आहे। अशा जिगरबाज अधिकाऱ्याचा श्री पुरस्कारासारख्या मानाच्या पुरस्काराने सन्मान होत असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे। या पुरस्काराचे वितरण शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी 3 वाजता सांगली येथील विष्णुदास भावे नाट्य मंदिर सभागृहात होणार आहे। अशा या जिगरबाज अधिकाऱ्यास स्वराज्यलेख लाईव्हचा सलाम। कॅमेरा पर्सन मुजीब मुल्ला यांच्यासह जिल्हा विशेष प्रतिनिधी नवाब शेख, स्वराज्यलेख लाईव्ह, कोल्हापूर। बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी आम्हाला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया नोंदवा।